सो गाईज वी आर रेडी टू गो फॉर धुरंधर. आणि आम्ही लिटरली 2 weeks पासून हैदराबादमध्ये मूवी तिकीट्स बुक करत होतो, पण ते बुक होत नव्हते कारण की जर मूवी हिट असतो तर इथे सीट्स ऑलमोस्ट सगळे फुल असतात त्याच्यामुळे. आणि सगळे बॅकचे फुल होऊन जातात, फक्त फ्रंटचे 2-3 रो मोकळे असतात आणि तिथे ते पण मोकळे नसतात. आता तर धुरंधर मध्ये ते पण फुलच होते मोस्टली. मग आम्हाला फायनली जाऊन परवा प्रशांतने तिकीट बुक केली आणि ते पण 2 सीट्स मोकळ्या होत्या आणि ते पण रेक्लायनर नाही मिळाले आम्हाला, फुटचे मिळाले. म्हणजे रेक्लायनरचे 2-3 रोज फ्रंट मध्ये. तर फायनली आमचा मुहूर्त लागलेला आहे, तर आम्ही जातो धुरंधर बघायला. आणि इथे आहेत आमचे सर आणि ते काहीतरी करत आहेत. पण आज आम्हाला अवॉर्ड दिला पाहिजे. आज आम्ही खूप लवकर चाललोय, नाहीतर आम्ही ऑन just because of me guys, she is usually late and also she was late. मी सांगते ठीक आहे. मी याच्या पुढे जे काही ह्याच्यासाठी बोलणं असेल खोटं असेल काही. तुम्ही माझा लग्नाचा व्हिडिओ पण बघू शकता गाईज. ह्याच्यासाठी मी नेहमी वेट केलंय डे 1 पासून. जेव्हापासून आम्ही भेटलोय तेव्हापासून आमच्या फर्स्ट डेटला पण हा लेट आला होता. तेव्हा मी विचार पण केला होता हा मुलगा असा का आहे आणि हा लेट असतो. आणि आम्ही मोस्टली हैदराबादमध्ये ना जेव्हा पण आम्ही मूवीज बघायला गेलो, आम्ही मूवीज चालू झाल्यावर पोचलोय, म्हणजे 5 minutes लेट. कधी कधी ते जे ऍड्स वगैरे चालू असतात तेव्हा पोचलोय, पण खूप वेळा आम्ही अशी मूवीजचं एक 5-6 मिनिटं पुढे गेलेले असतात तेव्हा. काय मी येणार नाही तुझ्यासोबत मूवीजला, ठीक आहे. तू करत राहा टाइमपास. आणि माझा मेकअप छान झाला आहे असं मला वाटतंय. वाव किधर आहे हो. आम्ही बसलो आहे गाडीमध्ये आणि आम्ही निघालो आहोत मूवी बघायला. पण तू इकडचे का दाखवतोय मला कळत नाही. तुलाच तसं नकोय आणि आता मला तू तेच दाखवतोय. आणि गाईज आम्ही एकदम टाइमाच्या अगोदर पोहोचलोय, लाईक 15 minutes प्रायर. 6चा मूवी आहे, तर आता वाजले 5:40. तर सो इंटरवल झाला आहे. मस्त मूवी आहे, मस्त. आणि इंटरवल अशा टाइमला केलंय की घुसलो होतो आणि इंटरवल केलंय आणि फुल. आणि हा बिझी आहे खाण्यामध्ये, ह्याला भूक लागली आहे. मेको भी खिला ना. बाहेर आलोय, इंटरवल चालू आहे. मस्त मूवी आहे गाईज, मस्त. एवढे होऊन नाही जाणार. नुसतं खायचं चालू आहे. एक्साइटेड टू वॉच सेकंड पार्ट. सो आम्ही आता जेवायला आलो कारण की वाजलेत 10:30. खूप मोठी मूवी होती, 4 तास, पण खूप मस्त होती. कसा टाइम गेला काहीच कळालं नाही. मग आता थोडं काहीतरी खाऊन घरी जाऊ आम्ही. मला एंडला खूप भीती वाटत होती मूवीच्या, पण ऑल वेंट वेल. सो वी केम फॉर डिनर नाउ. कुछ बोलता ही नहीं है लड़का. कैमरा शाई है मेरा लड़का. निघालो. आता जेवण पण केलं, म्हणजे जेवण मी नाही केलं. हा, आणि हा माझ्यावर चिडला. आता मला भूक लागली होती तर मला ते दिसलं तर मी तिथे गेलो. मग तिथे जेवण चांगलं नव्हतं अजिबात. मी अर्धी चपाती खाल्ली कारण माझं मन गेलं. आणि मग त्यांनी एक डेझर्ट दिलं कॉम्प्लिमेंटरी. ते खाल्लं थोडं. मग अजून एक दिलं त्यांनी. मी बोलली हे वाला घरी पार्सल करा माझ्या नवऱ्याला, कारण गोड आवडतं. तो रात्रीचं उठून
फ्रीज मध्ये जाईल तर त्याला ते डेझर्ट मिळेल, म्हणून मग मी बोलली ठीक आहे पार्सल कर दो. मग पार्सल केलं. मी किती विचार करते तुझा ते बघ, कळलं का?